हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एस के सर्स मॅथ्स अकॅडमी. आपण बघतोय ॲप्लिकेशन ऑफ पार्शल डेरिव्हेटिव्ह्ज आणि ह्या ॲप्लिकेशन्समध्ये एक नेक्स्ट ॲप्लिकेशन जे बघायचं आहे. अगोदर बघितलं एरर अँड अप्रॉक्सिमेशन्स, आता आपल्याला बघायचं आहे ते आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. तर मॅक्झिमा म्हणजे काय आणि मिनिमा म्हणजे काय हे मी तुम्हाला पटकन सांगतो अगदी 1 मिनिटामध्ये. तुमच्याकडे कुठलं एक फंक्शन आहे सपोज, आणि तुम्हाला माहिती आहे फंक्शनचा ग्राफ जेव्हा आपण प्लॉट करतो तेव्हा साधारणतः समजा असा ग्राफ तुमच्याकडे असेल. ओके, समजा अशा प्रकारचा ग्राफ असेल, तर हा ग्राफ जो आहे तो असा स्ट्रेट आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये अप्स डाऊन्स अशा प्रकारे आपल्याला ते दिसतं. मग मॅक्झिमा आणि मिनिमा ह्या दोन जे काही वर्ड्स आहेत त्याचा मिनिंग आपण कसा घेतो बघा. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट तुम्ही जर पाहिला तर हा पॉइंट एवढ्या पार्टसाठी का होईना तो काय आहे? मॅक्झिमम पॉइंट आहे. इथे आला तर हा पॉइंट काय आहे? एवढ्या भागासाठी मिनिमम आहे. इथे काय? मॅक्झिमम आहे. परत इथे काय झाला? मिनिमम झाला. म्हणजे एवढ्या पार्टसाठी किंवा एवढ्या पार्टसाठी किंवा एवढ्या पार्टसाठी, बरोबर. म्हणजे ह्या पॉइंटच्या व्यतिरिक्त सुद्धा काही पॉइंट्स आहेत तुमच्याकडे जे मॅक्झिमम असू शकतात, पण आपण जर एवढा विचार केला तर आपल्याला दिसेल की तो काय आहे? मॅक्झिमम आहे, बरोबर. म्हणून आपण मॅक्झिमा म्हणजेच हा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट. ओके, ह्या सगळ्या पॉइंट्सना काय म्हणायचं? मॅक्झिमा. लक्षात ठेवा, मॅक्झिमम हा झाला सिंग्युलर आणि मॅक्झिमा हा वर्ड आहे तो झाला प्लुरल. कोणाचा प्लुरल? तर मॅक्झिममचा प्लुरल. म्हणजे हे सगळे लोक जे आहेत यांना आपण कलेक्टिव्हली काय म्हणणार आहोत? मॅक्झिमा असं म्हणणार. ठीक आहे. आणि मग एवढ्याच पार्टचा विचार केला तर आपण एवढ्या पार्टसाठी हा पॉइंट जो आहे तो मॅक्झिमम दिसतो, म्हणून याला आपण लोकल मॅक्झिमा असा वर्ड वापरायचा आहे. याला काय म्हणतो आपण? लोकल मॅक्झिमा. ठीक आहे. हा सुद्धा काय झाला? लोकल मॅक्झिमा झाला. हा लोकल मॅक्झिमा, हा सुद्धा काय असू शकतो? लोकल मॅक्झिमा. सिमिलरली लोकल मिनिमा म्हणजे काय? तर हा पॉइंट आणि हा पॉइंट याला काय म्हणतो आपण? लोकल मिनिमा. म्हणजे लक्षात ठेवा, नुसतं मिनिमा म्हटलं काय आणि लोकल मिनिमा म्हटलं काय त्याचा मिनिंग आपण सेम घेणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला एवढ्या दोन्ही कन्सेप्ट मला वाटते कळालेले असतील. सो आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्हचा यूज करून दिलेल्या फंक्शनचे मॅक्झिमा आणि मिनिमा फाइंड आउट करायचे आहेत. कुठल्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम येते आणि कुठल्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू ही मिनिमम येते हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला प्रोसिजर शिकवणार आहे. तुम्ही फक्त प्रोसिजरवर फोकस करा. एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरवर फोकस करायचं आहे आणि तुम्हाला 100% क्वेश्चन जमणार आहे. हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात ठेवा. कारण की आपण अगोदर बघा एरर अँड अप्रॉक्सिमेशन शिकलो, तर तो कोणाला ओव्हर असतो? तो असतो फंक्शनल डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्सला. आणि आता जो टॉपिक शिकतोय तो आहे तुमचा पुढचा लॅग्रेंजेस मेथड म्हणून आहे एक लास्ट टॉपिक, त्याला ओव्हर असणार आहे. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जमला पाहिजे किंवा लॅग्रेंजेस जमलं पाहिजे, तर आपण दोन्हींचे सुद्धा फुल प्रूफ प्रिपरेशन करणार आहोत. सो आता आपण इथे प्रोसिजर बघूयात की नक्की प्रोसिजर कशी आहे. तर सगळ्यात पहिलं बघा, तुम्हाला दिलेला असणार एक फंक्शन, बरोबर. तुम्हाला दिलेलं असणार आहे, काय दिलेलं असेल? फंक्शन दिलेलं असेल. बघितलं लक्षात आलं तुमच्या की हे फंक्शन कसं आहे? मल्टी व्हेरिएबल फंक्शन आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काय आहेत तुमच्याकडे? एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल आहेत. पण तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये स्टेप 1 मी थोडंसं असं अल्गोरिदम टाईप लिहितो जेणेकरून तुम्हाला जास्त चांगलं कॉम्प्रिहेंड होणार आहे. ते एफ ऑफ एक्स वाय फंक्शन. मग आता काय करायचंय? पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही ह्या फंक्शनच्या काय करायचंय? ह्या फंक्शनच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायच्यात. किती पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतात आपल्याला माहिती आहे? एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि दुसरं काय करायचंय? विथ रिस्पेक्ट टू वाय, बरोबर. सो हे तुम्हाला करायचं आहे पहिल्या स्टेपमध्ये, फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर तुम्ही हे जे काही फाइंड आउट केलेलं आहे ते ॲझ्युम करायचंय किंवा ते झिरोला इक्वेट करायचंय. ओके, काय करायचंय? ते झिरोला इक्वेट करायचंय आणि हा सुद्धा काय करायचंय? झिरोला इक्वेट करायचं आहे. असं का करायचंय? असं का करायचंय? तर काय फाइंड आउट करण्यासाठी? काय फाइंड आउट करण्यासाठी? रूट्स फाइंड आउट करण्यासाठी. काय फाइंड आउट करण्यासाठी? रूट्स. आणि रूट्स म्हणजेच काय? हे तुम्ही झिरोला इक्वेट कराल, हे झिरोला इक्वेट कराल, दोन इक्वेशन्स मिळतील. ती इक्वेशन्स एक्स आणि वाय मध्ये असणार आहेत आणि ती तुम्ही सॉल्व्ह करायची जेणेकरून तुम्हाला काय मिळेल? एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील. ठीक आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील. मग त्या व्हॅल्यूजना समजा आपण नाव दिलं ए बी असं नाव देतो मी. ओके, ए बी नाव देतो किंवा A1 बी. तुम्हाला माहिती आहे एकच रूट असतील असं काही नाही, जास्त पण असू शकतात. मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय, ए बी असं म्हणूयात त्या रूटला आपण. ठीक आहे, कदाचित दोन रूट असले तर A1 B1 A2 B2 असे दोन रूट्स. आता मी तुम्हाला फक्त एक ॲझम्पशन सांगितलं की आपण त्या रूटला नाव देऊयात, समजा ए बी असं नाव दिलं आपण. ठीक आहे, मग आता इथपर्यंत पोहोचलात तुम्ही.
त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे आर फाइंड आउट करायचं आहे. तर आर काय आहे अजून एक तुम्हाला फाइंड आउट करायचा यस ते काय आहे आणि टी काय आहे हे सगळं तुम्हाला मी आता सांगणार आहे. सो तुम्ही इथे फाइंड आउट करा आर काय आहे बघा हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय डॅबा स्क्वेअर एफ बाय डॅबा एक्स स्क्वेअर. सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स आर. त्याच्यानंतर एस. इथे लॉजिकली आपल्याला कळतं की काय असणार आहे पार्शियल ऑर्डर हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. सो मग इथे काय येणार आहे डॅबा एक्स डॅबा वाय. ओके हे झाले तुमचा एस. आणि टी काय आहे डॅबा स्क्वेअर एफ बाय डॅबा वाय स्क्वेअर. सो ह्या 3 व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करायच्या आहेत जेणेकरून त्यांचा पुढे आपल्याला यूज करता येईल. सो इथपर्यंत मला वाटतं आपल्याला कळलेलं असेल. तर आपण हे झाल्याच्या नंतर मग थोडंसं पुढे जायचंय आणि मग आपल्याला काय करायचंय बघा ह्या आर एस आणि टीच्या व्हॅल्यूजवरनं काही कंक्लुजन्स काढायचे आणि त्याच्यावरनं आपल्याला कळणार की गिवन पॉईंट जो आहे तो पॉईंट मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे हे मग आपल्याला कळणार आहे. ओके सो तुम्हाला अल्गोरिदम कळालाय. मग आता इथे पुढे मी सांगतो पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय फाइंड. नीट बघून घ्या मी काय लिहितोय आर इंटू टी मायनस एस स्क्वेअर. काय फाइंड आउट करायचंय आर टी मायनस एस स्क्वेअर. हे जे तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे ते फाइंड आउट करायचंय आणि ते कुठं फाइंड आउट करायचं लक्षात ठेवा ऍट ए बी. म्हणजेच काय तुम्ही जे रूट फाइंड आउट करून ठेवलेत ना तुम्ही आर एस टीच्या नॉर्मल व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. व्हॅल्यूज म्हणतो मी तुम्ही जे काही आन्सर येईल ते येईल आणि मग त्याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी काय ठेवा ए ठेवा आणि वायच्या ऐवजी काय ठेवा बी ठेवा. मित्रांनो मी जे सांगतोय हे तुम्हाला कदाचित आता कॉम्प्रिहेंड होऊ शकत नाही काही लोकांना नसेल कळत तर डोंट वरी. आपण जेव्हा ऍक्च्युअल प्रॉब्लेम बघणार ना मग तुमच्या लक्षात येईल की हे फार सोपं आहे. ठीक आहे सो मग आपण ते जास्त इझी करून सांगूयात. आता तुम्ही फक्त लक्ष द्या की प्रोसिजर काय आहे ते बघून घ्या. मग त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला दिलेल्या फंक्शनसाठी मॅक्झिमा आणि मिनिमा कसा फाइंड आउट करा किंवा कसं कंक्लूड करायचं ते कळणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक टेबल कॅल्क्युलेट करायला लागेल. मग तो टेबल कसा आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. प्रत्येक वेळी टेबल प्रिपेअर करायचं आहे का नाही ते तुम्हाला कळेल की एक्झाम मध्ये कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. फक्त आता समजून घ्या कॉन्सेप्ट काय. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे बघा तुम्ही जे इथे आर टी मायनस ए स्क्वेअर हे जे फाइंड आउट केलंय त्याच्यामध्ये म्हणजे काय व्हॅल्यू ठेवायची ए बी व्हॅल्यू ठेवायची आहे. बरोबर फाईन. मग आता आपण बघूयात की इथे तुम्हाला काही लोक काय करू शकतात आर टी मायनस ए स्क्वेअर हे याच्यामध्ये इथे व्हॅल्यू ठेवायच्या ऐवजी इथे जे आर एस टी कॅल्क्युलेट करताय त्यावेळी तुम्ही एक्स आणि वायच्या जागी काय ठेवा तुमच्या जे काही रूट्स आलेले आहेत त्या रूटच्या व्हॅल्यू ठेवून द्या. म्हणजे ते आर एस टी डायरेक्ट व्हॅल्यूज मिळून जातील काही डिजिट्स मिळतील तुम्हाला आणि मग फक्त ते नंतर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. आता त्याचं स्वरूप कसं आहे म्हणजे त्याचं नक्की साइन कसे आहेत किंवा त्याचं नेचर कसं आहे त्याच्यावरनं आपल्याला काही कंक्लुजन काढायचे. पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल इथं ब्रॅकेट पण आहे आणि इथं आर पण आहे म्हणजे आपल्यासाठी दोन्ही महत्वाचे. डबल क्रॉस आहे डबल क्रॉस चेकिंग करायचे आणि मग कंक्लुजन सांगायचं. पहिला मुद्दा तुमच्याकडे आर टी मायनस एस स्क्वेअर हा जो ब्रॅकेट आहे याचं आन्सर पॉझिटिव्ह समजा आलं तुमच्याकडे लक्षात घ्या याचं आन्सर पॉझिटिव्ह आलं तरच तुम्हाला फंक्शनला मॅक्झिमा किंवा मिनिमा एक्झिस्ट असणार आहे. माझं वाक्य नीट ऐकलं जर आर टी मायनस एस स्क्वेअर याचं आन्सर जर पॉझिटिव्ह आलं तरच दिलेल्या फंक्शनला मॅक्झिमा किंवा मिनिमा असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग मी दोनदा असं लिहिणार आहे त्याचं कारण असं की मी बोललो की मॅक्झिमा किंवा मिनिमा असणार आहे. मग मॅक्झिमा कधी आणि मिनिमा कधी जेव्हा तुमच्याकडे ही आर ची व्हॅल्यू जी आहे बघा आर टी मायनस ए स्क्वेअर ही पॉझिटिव्ह आहे आणि आर जो आहे तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे. नीट ऐकलं तुम्ही ब्रॅकेट सुद्धा पॉझिटिव्ह आणि आर ची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह. त्या केसमध्ये तुमचं फंक्शन जे आहे फंक्शन आहे त्या फंक्शनला तुम्ही म्हणाल सर पॉझिटिव्ह म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू का नाही इथेच गंडाल तुम्ही. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही तर तुम्ही याच्यामध्ये 100% गणणार आहात तर काय करायचं एफ हॅज मिनिमा काय म्हणायचं ह्या ठिकाणी लक्षात घ्या मिनिमा महत्वाचा आहे. जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह येतील तेव्हा फंक्शनची काय एक्झिस्ट असणार आहे मिनिमा एक्झिस्ट असणार आहे.
त्याच्यानंतर मग काय कळालं सर, तुम्ही तर बोललात की हा ब्रॅकेट पॉझिटिव्हच हवा तरच मॅक्सिमम किंवा मिनिमम मिळेल. मग आर ची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह असेल तर काय मिळतं, मिनिमम मिळतं. म्हणजे मग आर ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर काय मिळेल, करेक्ट, काय मिळणार आहे, मॅक्झिमा मिळणार आहे. सो काय म्हणणार आपण, एफ हॅज मॅक्झिमा. एवढं कळालं की तुम्ही यू विल सेल थ्रू. लक्षात ठेवायचं ब्रॅकेट नेहमी पॉझिटिव्ह असायला हवा, आर टी मायनस ए स्क्वेअर. आणि हा जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला आयदर मॅक्झिमा किंवा मिनिमा मिळणार आहे. आणि मिनिमा कधी मिळणार, जेव्हा आर ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल. आणि मॅक्झिमा कधी मिळणार, जेव्हा आर ची व्हॅल्यू काय असेल, निगेटिव्ह असेल. ओके, मग जर एफ ची व्हॅल्यू जर तुम्हाला मिनिमा मिळते हे माहिती आहे तर ती एक्झॅक्ट व्हॅल्यू जी आहे ती आपण कसं डिनोट करणार, मिनिमा. म्हणजे काय, एफ मीन म्हणजे काय, मिनिमा. ती कशी मिळणार आपल्याला, तुम्ही डोंट फॉरगेट सुरुवात कुठनं केलेली आहे, तुम्ही इथे रूट फाइंड आउट केलेले आहेत बघा. आणि मग ह्या रूटच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तुम्ही त्या फंक्शन मध्ये टाकणार आहात. काय टाकणार आहात, फंक्शन मध्ये टाकणार आहात. म्हणजे दिलेल्या फंक्शन मध्ये तुम्ही ए बी च्या व्हॅल्यू डायरेक्ट पुट करायच्या. ती जी व्हॅल्यू मिळेल ती काय असणार, तुमची मिनिमम व्हॅल्यू ऑफ गिवन फंक्शन. ओके, मग आता मॅक्झिमाचं काय, एफ मॅक्स, त्याच्यात सुद्धा तुम्ही काय करायचंय, ए बी च्या व्हॅल्यू पुट करायच्यात आणि मग ती तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. इथपर्यंत कळालं, काहीही अडचण नाही. मग तुमच्या डोक्यात लगेच पुढचा प्रश्न असेल, सर हे सगळं ठीक आहे, आम्हाला कळालं, पण माझी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलीच नाही, माझी व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर. हा महत्वाचा क्वेश्चन आहे. जर निगेटिव्ह आली तर आर बद्दल काही कंक्लुजन लिहायचं नाही. तर लक्षात ठेवायचं आपल्याला, याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर लक्षात ठेवायचं की आपल्याला मॅक्झिमा किंवा मिनिमा असा पॉइंट मिळत नाही. त्याच्याऐवजी आपल्याला मिळतो सॅडल पॉइंट. काय मिळतो आपल्याला, सॅडल पॉइंट एक्झिस्ट. काय म्हणायचं, सॅडल पॉइंट. सॅडल पॉइंट म्हणजे असा पॉइंट जो त्याला म्हणतो आपण स्टेशनरी पॉइंट किंवा सॅडल पॉइंट, की ती व्हॅल्यू मॅक्झिमम पण नसते आणि मिनिमम पण नसते. ठीक आहे, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते, त्याला आपण काय म्हणतो, सॅडल पॉइंट म्हणतो. ठीक आहे, सो त्या ठिकाणी तुम्हाला जो पॉइंट मिळणार आहे ती व्हॅल्यू तुमची मिळेल तर एफ ऑफ ए बी, म्हणजे त्याच्यात टाकून द्यायची व्हॅल्यू जे मिळेल त्याला सॅडल पॉइंट असं म्हणायचं आहे. ठीक आहे, मग आता जर तुमची व्हॅल्यू जी आहे, तुमची व्हॅल्यू, एखाद्याची व्हॅल्यू बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही, एखाद्याची व्हॅल्यू 0 आली तर लक्षात ठेवायचं आपल्याला कुठलंही कंक्लुजन काढता येणार नाही. डायरेक्ट काय लिहायचं आपण, नो कंक्लुजन. आणि मग अजून काय सांगता येईल आपल्याला, कंक्लुजन नाही म्हणजे काय, तर फर्दर अनालिसिस इज रिक्वायर्ड, किंवा अजून कुठली तरी टेस्ट वापरायला लागेल आणि मग आपल्याला सांगायचं ओके ही टेस्ट फेल होती, एवढं लक्षात ठेवायचं. सो फर्दर आपण छान शब्द लिहूया त्याच्यासाठी, फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज रिक्वायर्ड लाईक सीबीआय और ईडी. करेक्ट, त्याच्यात कशी इन्व्हेस्टिगेशन असते तसं मग तुम्ही जर हे जर तुमचं आन्सर 0 आलं तर लक्षात ठेवायचं कुठलंही कंक्लुजन आपल्याला ह्या प्रोसिजरवरून काढता येत नाही. त्यासाठी काय लिहायचं, मग तुम्ही काय इन्व्हेस्टिगेशन करत बसणार का, तुम्ही काय सीबीआय ऑफिसर आहे का, अजिबात इन्व्हेस्टिगेशन वगैरे काय करायचं नाही. तुम्ही फक्त एवढं रिमार्क लिहायचं आहे, काय लिहायचं आहे की फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज रिक्वायर्ड. तर मित्रांनो आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते मी परत एकदा 2 मिनिटांमध्ये रिवाइज करणार आहे. अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकायचं. तुम्हाला पहिल्यांदा दिलेलं असेल एक फंक्शन, बरोबर, त्या फंक्शन साठी तुम्हाला काय करायला लागेल, पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला 2 पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला लागणार आहेत. बरोबर, त्या फाइंड आउट केल्या की तुम्ही काय करणार आहात, त्या दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह कशाला इक्वेट करायच्यात, 0 ला इक्वेट करायच्यात. आणि जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, रूट्स फाइंड आउट होतील. काय होतील, रूट्स फाइंड आउट होतील. आता मी त्यांना आपल्या सिम्प्लिसिटी कन्व्हिनियन्ससाठी ए बी असं नाव दिलं. ते अनेक रूट्स, एक किंवा दोघांपेक्षा जास्त असू शकतात, 1 2 3 असे रूट्स असू शकतात. मी आता एक रूट कन्सिडर केलं. मग रूट कन्सिडर केल्याच्या नंतर तुम्हाला फाइंड आउट करायचंय, काय फाइंड आउट करायचंय, आर. आर म्हणजे काय असतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह, बट कुठली, हायर ऑर्डर पार्शियल, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर यस फाइंड आउट करायचा, यस सुद्धा काय आहे, हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर टी, टी काय आहे, ओके, आर एस टी फाइंड आउट करून झाला. मग तुम्हाला त्याच्यानंतर ह्या आर एस टी ह्या तीनही ठिकाणी काय करायचंय, त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ज्या ठिकाणी दिसतील तर त्या ठिकाणी तुम्ही जे रूट फाइंड आउट केले त्या व्हॅल्यू पुट करायच्यात. लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे. हे कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर ह्या स्टेपमध्ये ते करायचं. सो फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप मध्ये काय करायचं हे कळालं. फोर्थ स्टेप मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचे बघा, किंवा काय चेक करायचे आपल्याला, फाइंड आर टी मायनस एस स्क्वेअर हे फाइंड आउट करायचं आहे. एवढं कॅल्क्युलेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि मग तुमच्या फंक्शनला मॅक्झिमा एक्झिस्ट होतो की मिनिमा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कधी कळणार, जेव्हा याचं नेचर आपल्याला कळणार. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे किंवा 0 आहे त्याच्यावरनं. मग याच्यावरनं मी तुम्हाला सांगितलंय की याच्यावरनं तुम्हाला नेचर बद्दल कंक्लुजन सांगता येतं. काय कंक्लुजन सांगता येतं बघा, तुमचा आर
टी मायनस एस स्क्वेअर हा जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा दोन केसेस असू शकतात. काय, एकतर मॅक्झिमा असू शकतो, तुम्हाला मॅक्झिमा मिळू शकतो, किंवा काय मिळू शकतो, मिनिमम मिळू शकतो. बरोबर. तर मॅक्झिमा कधी मिळणार, कोणावर डिपेंड आहे, अजून ऍडिशनली कोणावर डिपेंड असतं हे, तर आरच्या व्हॅल्यूवर. जर आरची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, नीट ऐकलं तुम्ही, आरची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर काय मिळतो, मॅक्झिमा. इथं फसू नका, इथं तुम्ही गंडू शकता. सो आरची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर काय मिळतं, मॅक्झिमम मिळतं. क्लिअर. आणि आरची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर काय मिळतं तुम्हाला, मिनिमम मिळतो. बरोबर. त्याच्यानंतर एखाद्याची व्हॅल्यू आर टी मायनस ए स्क्वेअर याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर गडबड करायची नाही. काय सांगायचं, एफ नायदर हॅज मिनिमा नॉर मॅक्झिमा. म्हणजे काय, त्याला मॅक्झिमा सुद्धा नसेल किंवा आणि मिनिमा सुद्धा नसेल, तर मग जे असेल त्याला काय म्हणतो आपण, करेक्ट. लक्षात आहे तुमच्या, त्याला काय म्हणतो आपण, सॅडल पॉईंट मिळणार तुम्हाला. काय मिळणार, सॅडल पॉईंट मिळणार. आणि लास्ट कंडिशन आहे आर टी मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 0 जर मिळालं तर आपण सांगतो नो कंक्लुजन. नो कंक्लुजन. आणि काय लिहितो आपण त्याच्यामध्ये, ऍडिशनल किंवा फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज रिक्वायर्ड. ओके, किंवा टेस्ट फेल असं म्हणतो. PYQ आहे, 2022 ला आलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सांगितलंय डिस्कस मॅक्झिमा मिनिमा. क्वेश्चन पेपरमध्ये असा प्लेन क्वेश्चन असतो, डायरेक्ट असाच क्वेश्चन येणार आपल्याला. ठीक आहे. मग फंक्शन वेगवेगळं दिलेलं असेल, वेगवेगळे केसेस येऊ शकतात, डिपेंड्स ऑन कॅल्क्युलेशन. मग आता इथे बघा, स्टार्ट करूयात डायरेक्ट आपण. पहिल्यांदा फंक्शन काय ते बघा. तुम्हाला स्टेप्स आठवत असतील, त्याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण, फर्स्ट स्टेपमध्ये आपण फाइंड आउट करतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह. बरोबर. आता मी डायरेक्ट लिहितो बघा, डॅबा एफ बाय डॅबा एक्स. याच्यावर डायरेक्ट लिहितो काय, विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं, वायला कॉन्स्टंट्रेट करायचं. हे आता खूप झालं, इतकं प्रॅक्टिस केली आपण की आपल्याला 100% जमणार. आता 2x, वाय कॉन्स्टंट 0, 6 आहे, म्हणजे काय येणार फक्त 6. राईट. त्याच्यानंतर डॅबा एफ बाय डॅबा वाय इज इक्वल टू, विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय म्हणजे इथे वाय स्क्वेअर 2y येणार, बाकी काहीच नाही, बाकी सगळं 0. मग आता स्टेप 1 कंप्लीट केली आहे सक्सेसफुली तुम्ही. आता स्टेप 2 करायचे. स्टेप 2 मध्ये आपण काय करत असतो, या दोनही व्हॅल्यू ज्या आहेत, दोनही व्हॅल्यू 0 ला इक्वेट करतो. अँड डॅबा एफ बाय डॅबा वाय. करेक्ट. पर्पज काय आहे, मी आता इथे लिहित नाही, तुम्ही नोट्समध्ये व्यवस्थित लिहायला पाहिजे. इथे पहिल्यांदा पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड कर, टू फाइंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह. इथे टू फाइंड रूट्स काय म्हणायला हवं, इकडे आपण खरं तर इथे ते म्हणायला हवं टू फाइंड रूट्स. बरोबर. रूट्स फाइंड आउट करायचे. त्याच्यासाठी कसं कॅल्क्युलेशन करणार, तर ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलेली आहे मी इथे, 2x + 6 इज इक्वल टू 0. राईट. आणि पॅरललीच कॅल्क्युलेशन करूयात. इथे तुमच्याकडे जे आहे हे शोधलंय, त्याचा आन्सर 0 ला इक्वेट करायचा. मग याच्यावरनं आपल्याला काय मिळतंय बघा, याच्यावरनं 2x इज इक्वल टू 6. सो x इज इक्वल टू -6 येतं, सॉरी. सो काय आलं तुमचं, डिवाइड केलं तर -3 आलं. x इज इक्वल टू काय आलं, -3. बरोबर. x इज इक्वल टू -3. आणि y ची व्हॅल्यू आपल्याला कळाली, y ची व्हॅल्यू 0 आली. सो याच्यावरनं आपल्या लक्षात आलं की रूट किती मिळाले, एकच रूट मिळाले. सो रूट इज -30. लक्षात ठेवा, यालाच ए आणि याला बी असं म्हणायचं. आता इथून पुढे लक्षात राहिलं आपल्या. आता पुढची स्टेप, स्टेप नंबर 3. थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला आर एस टी फाइंड आउट करायचे. बरोबर. आर एस आणि टी, आणि कुठे फाइंड आउट करायचे, ऍट -30. राईट. मग आता करूया. आपल्याला माहिती आहे आर ची काय व्हॅल्यू असते, आरचा फॉर्म्युला काय आहे, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट. सो इथे आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. तुमच्याकडे याचा मिनिंग आहे, काय म्हणतोय, म्हणजे याचा ऍक्च्युअल मिनिंग काय सांगा. बरोबर. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण कोणाची, डॅबा एफ बाय डॅबा एक्सची. मग आता इथे तुमच्याकडे नीट कॅल्क्युलेशन करायचं. डॅबा एफ बाय डॅबा एक्स कॅल्क्युलेट केलाय. काय आहे डॅबा एक्स बाय डॅबा, सॉरी डॅबा एफ बाय डॅबा एक्स, 2x + 6. मग याची जर परत पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण घेतली विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर इथे एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल, म्हणजे फायनल आन्सर 2 राहील फक्त आपलं. म्हणजे आपल्याकडे आर ची व्हॅल्यू जी आहे, आर ची व्हॅल्यू ती 2 आलेली आहे. बरोबर. आर ची व्हॅल्यू 2 आली. त्याच्यानंतर आपल्याला एस कॅल्क्युलेट करायचं. एसचं माहिती आहे आपल्याला, हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय, लक्षात ठेवा, हे जे लिहितो ना, हे नंतर डेरिव्हेटिव्ह घेतलेली असते, अगोदरची ओरिजिनल डेरिव्हेटिव्ह ही असते.
सो इकडे अगोदरची पार्शियल डेरिव्हेटिव्ह डॅबा एफ बाय डॅबा वाय, बरोबर, म्हणजेच डॅबा बाय डॅबा एक्स आणि डॅबा एफ बाय डॅबा वाय कॅल्क्युलेट काय केलं इथं आपण 2y. थोडं स्मार्टली कॅल्क्युलेशन करायची. म्हणूनच एस ची व्हॅल्यू याचं काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो मित्रांनो आपण, म्हणजे याचं इथे सगळंच कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. लक्षात ठेवा एस इज इक्वल टू काय आलं 0 आलेलं आहे. ओके, आता ह्याप्रमाणे टीचं कॅल्क्युलेशन करायचं. टी तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म्युलेशन पाहिलेलं असेल तर आता कुठलीच अडचण येणार नाही. हा डॅबा एफ बाय डॅबा वाय काय बघा, डॅबा एफ बाय डॅबा वाय 2y. सो याचं आन्सर जे आहे हे फक्त 2 आलंय, बरोबर ना. वायचे डेरिव्हेटिव्ह तर 1 येईल विथ रिस्पेक्ट टू वाय आणि 2 ॲज इट इज कॉन्स्टंट. सो टीची जी व्हॅल्यू आहे, टीची व्हॅल्यू जी आहे ती आलेली आहे 2. राईट, आर एस टी अशा 3 व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. फाईन, आता आपला हा पार्ट डन झालाय. मी तुम्हाला हे सांगितलं की ॲट -30, पण तुम्ही ऑब्झर्व केलं का आर एस टी मध्ये कुठेही व्हेरिएबलच नाही. जर इथे आर मध्ये काय एक्स असता वाय असता तर आपण ते त्या व्हॅल्यू तिथे पुट केल्या असत्या. इथे समजा एक्स असता तर आपण -3 एक्सच्या ऐवजी पुट केली असते. समजा वाय असता तर वायच्या ऐवजी 0 ठेवला असता. पण लकीली आपल्याकडे तशा प्रकारे काहीही नाही, आपल्याकडे डायरेक्ट कॉन्स्टंट्स आलेले आहेत. म्हणून आता पुढची स्टेप जी आहे, पुढची स्टेप ती आहे स्टेप नंबर 4. आणि स्टेप नंबर 4 मध्ये काय फाइंड आउट करायचंय, टू फाइंड आर एस मायनस आर टी मायनस एस स्क्वेअर. ॲट हे विसरायचं नाही, ॲट -30 लावून टाकायचं, प्रत्येक वेळी चिटकवायचं तिकडे. मग आता आर टी मायनस एस स्क्वेअर, लक्षात ठेवा हे कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर नाही व्हॅल्यू टाकायची, अगोदर टाकायची इकडे. म्हणजे जे काही तुमचं रूट आहे ना त्या रूटच्या व्हॅल्यू याच्यात टाकून द्यायच्यात. पण लकीली इथं कॉन्स्टंट आहे सगळे रूटच्या, म्हणजे हे व्हॅल्यू टाकायला काही स्कोपच नाही, कॉन्स्टंट ॲज इट इज घ्यावे लागेल. मग आर टी मायनस एस स्क्वेअर जी आहे, तर आर ची व्हॅल्यू जी आहे आपल्याकडे, आर ची व्हॅल्यू 2 आहे. त्याच्यानंतर टी ची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा काय 2 आहे. आणि एस जो आहे तो 0 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सो फायनली आन्सर काय आलं 4. मग मला सांगा आर टी मायनस एस स्क्वेअर जर 4 आला असेल तर दॅट इम्प्लाइज आर टी मायनस एस स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. करेक्ट, काय आलेलं आहे ते पॉझिटिव्ह आलंय. पण तुम्हाला माहिती, तुम्ही टेबल मगाचा बघितलाय, पॉझिटिव्ह आलं तर याचा अर्थ झाला यू हॅव आयदर मॅक्झिमा ऑर मिनिमा, काहीतरी मिळणार आपल्याला, बरोबर. मग काहीतरी मिळणार, मग कोणावर डिपेंड असतं ते अजून ऍडिशनली कोण हेल्प करतं, आर ची व्हॅल्यू. ओके, अँड ऑल्सो आर इज इक्वल टू काय, आर ची व्हॅल्यू सांगा 2, आर इज इक्वल टू 2, दॅट इम्प्लाइज आर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. ह्या 2 गोष्टी अंडरलाईन केलेल्या लक्षात घ्या. त्याच्यावरनं आपण काय कंक्लुजन काढू शकतो, दॅट इम्प्लाइज आवर फंक्शन एफ हॅज, काय म्हणणार, एफ हॅज मिनिमा की मॅक्झिमा. याच्यावरनं कळालं मिनिमा किंवा मॅक्झिमा. पण आर पॉझिटिव्ह असेल तर काय असतं, मिनिमा. काय मिळणार आपल्याला, आर हॅज मिनिमा ॲट, कुठल्या पॉइंटला आपल्याला मिनिमा मिळणार आहे, तर जे तुम्ही पॉइंट चर्चा करताय रूट त्या पॉइंटला. सो एफ हॅज मिनिमा ॲट -30. ओके, हे आपल्याला कळालं. मग इथपर्यंत जर आपल्याला लक्षात आलेलं असेल तर मग आता पुढची स्टेप सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपण काय करणार, स्टेप नंबर 5 मध्ये टू फाइंड, काय फाइंड आउट करणार आपण सांगा, मिनिमम की मॅक्झिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू. करेक्ट, सो मिनिमम व्हॅल्यू. आणि ती कशी लिहितो आपण ते पण आपल्याला माहिती आहे. एफ मिनिमा इज इक्वल टू फंक्शन घेतो आणि त्या फंक्शन मध्ये कुठल्या व्हॅल्यू टाकतो रे, ह्या रूटच्या व्हॅल्यू टाकून देतो. हे मगाशी चार्ट मध्ये मी सांगितलंय. मग फंक्शन घ्यायचंय तुमचं, हे फंक्शन आहे. ओके, सो एक्स स्क्वेअर, हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचे असतात. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि एक्सच्या ऐवजी -3, वायच्या ऐवजी 0 स्क्वेअर, वायच्या ऐवजी 0 लिहितच नाही मी, बरं ठीक आहे लिहितो समजा तुमच्यासाठी 6 - 3 + 12. मग याचा आन्सर कॅल्क्युलेटरवर करायचं, आपण स्वतःची बुद्धी वापरायची नाही. बुद्धी वापरण्यासाठी एवढी सगळी प्रोसिजर आहेच तुमच्याकडे, बरोबर ना. तुमची बुद्धी दाखवण्यासाठी इथं स्कोप आहे आपल्याला, नको तिकडे बुद्धी दाखवायची नाही. मग इथे कॅल्क्युलेटर घ्यायचं आणि कॅल्क्युलेटर व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं. आणि मग तुमचं जे आन्सर आहे ते जर तुम्ही प्रॉपरली कॅल्क्युलेट केलं तर तुमची मिनिमम व्हॅल्यू जी आहे फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू
काय येते ती मित्रांनो 3 येते. काय येते ती 3 येते. ओके, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा आणि तुम्हाला याचं करेक्ट आन्सर मिळून जाईल. मग आता तुम्ही याच्यावरनं एक गोष्ट शिकलात की प्रोसिजर सोपी आहे. तुम्हाला सुरुवातीला फॉर्म्युलेशन अवघड वाटू शकतं, मे बी वाटू शकतं, कारण त्याच्यात काही कंडिशन्स वगैरे आहेत. पण काही काळजी करायचं कारण नाही, कारण मी तुमच्यासाठी ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि दुसरं महत्त्वाचं की आपण कॅल्क्युलेशन्स फार थोडी आहेत आपल्याकडे, लक्षात ठेवा. आणि हो, लगेच आनंद आनंद काही साजरा करायचा, आनंदी आनंदकडे वगैरे असं नाही. कसं आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, एवढं लक्षात ठेवा. मग हे सिंपल टाईपचा क्वेश्चन, हा मान्य आहे की हा आलेला आहे PYQ, पण जेव्हा कधी कधी आपल्याला क्वेश्चन विचारला जातो तेव्हा ते जास्त कॉम्प्लिकेटेड पण असू शकतं. कसं, इथे तुम्हाला एकच रूट मिळालेला आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो, बऱ्याच वेळा इथे 2-2 किंवा 3-3 रूट मिळालेले असतात. मग तुम्ही म्हणाल सर काय फरक पडतो? फरक कुठं पडतो सांगतो. हे सेम करता तुम्ही. ओके, इथे थोडं रूट कॅल्क्युलेट करायला थोडं कॅल्क्युलेशन वाटतं, जे आपल्याला येतं लहानपणापासून. पण इथं मात्र RST इथपर्यंत ठीक आहे तुम्ही कॅल्क्युलेट करता, पण तुम्हाला एवढं कॅल्क्युलेट केल्यानंतर पुढे 3 स्टेप वाढतात. समजा 3 रूट आहेत तर 3 स्टेप वाढणार, की पहिल्यांदा एक जर रूट मिळाले त्या रूटसाठी तुम्ही यांच्या तिघांच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. मग त्याच्यासाठी कंक्लुजन, हे सगळं तिथपर्यंत जायचं. ओके, हे एवढं सगळं तुम्ही त्या एका रूटसाठी, परत दुसरं जे रूट मिळाले त्याच्यासाठी परत एवढी सगळी प्रोसिजर, परत तिसरं जे मिळाले त्यासाठी परत सगळी प्रोसिजर, असं करावं लागतं मल्टिपल टाइम. सो लेंथ जी आहे प्रॉब्लेमची ती वाढू शकते. ठीक आहे, आपण पुढचा प्रॉब्लेम त्या टाईपचा करूया. दिस इज अनदर प्रॉब्लेम. स्टेप्स फॉलो करायच्यात, बाकी काही वेगळं करायचं नाही, फक्त स्टेप्स ज्या मी सांगितल्या त्या फॉलो करणार आहोत आपण इथे. फंक्शन तर दिलेलंच आहे बरोबर. सो पहिली स्टेप काय फाइंड आउट करतो आपण? टू फाइंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह. शॉर्टकट मध्ये टाकतो मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता बघूयात, डॅबा एफ बाय डॅबा एक्स हे फाइंड आउट करूयात. विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करायचं. इथे आलो 3x², करेक्ट. आता इथे आलो, y कॉन्स्टंट आहे, सो x ची डेरिव्हेटिव्ह 1 येईल, बाकी ऍज इट इज राहील सगळे कॉन्स्टंट. 3y² आलं, मायनस विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय 3 2 जा 6x, बाकी हे कॉन्स्टंट त्यांची डेरिव्हेटिव्ह 0, फिनिश. आता अजून काय करायचंय, विथ रिस्पेक्ट टू y पण करूयात. x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, इथे आलो, y ची डेरिव्हेटिव्ह y² होते, सॉरी y² ची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 2y होणार, पण 3x कॉन्स्टंट आहे, सो 3x ने याला मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे काय 6, 3 2 जा 6, त्याच्यानंतर x ॲज इट इज बिंग अ कॉन्स्टंट अँड y² ची डेरिव्हेटिव्ह 2 घेतलाय ऑलरेडी 6xy. आता इथे याची डेरिव्हेटिव्ह 0, इथे आलो परत 3 2 जा 6y, फाईन. मग आता तुम्हाला अशा 2 डेरिव्हेटिव्ह मिळाल्या पहिल्या स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये काय करणार? टू फाइंड, काय फाइंड आउट करतो आपण? रूट्स. फाईन, रूट्स फाइंड आउट करायचे. बघूया त्याच्यासाठी काय अझम्पशन लागतं? पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0, राईट. सिमिलरली डॅबा एफ बाय डॅबा वाय ऑल्सो इक्वल टू 0. मग हे इक्वल टू 0 लिहायचंय. मग काय मिळणार आपल्याला बघा, 3x² प्लस 3y² मायनस 6x इज इक्वल टू 0. आणि इकडे काय मिळतंय 6xy मायनस 6y इज इक्वल टू 0. ऑब्झर्व बोथ इक्वेशन्स केअरफुली. तुम्हाला हे इक्वेशन आणि हे इक्वेशन याच्यातलं इझी कुठलं वाटतं की लगेच सॉल्व्ह होणार आहे? बरोबर ओळखलं तुम्ही, हे लवकर सॉल्व्ह होणार नाही, त्याच्याऐवजी हे लगेच सॉल्व्ह होईल. कसं तर याच्यातनं 6y जे आहे 6y कॉमन काढू शकतो आपण. मग इथे राहील x मायनस 1 इज इक्वल टू 0. 6 तर गेलाच समजा. याच्यावरनं काय कंक्लुजन आहे, एकतर हा एवढा पार्ट एकतर y इज इक्वल टू 0 असेल किंवा काय असेल x मायनस 1 इज इक्वल टू 0 असेल. ओके, आता मग याच्यावरनं कंक्लुजन आलं y इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 1. ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत ऑर मध्ये. ठीक आहे, आता ह्या दोन व्हॅल्यूज कुठे टाकणार आपण? ह्या इक्वेशन मध्ये टाकणार. लक्षात आलं तुमच्या? इथे ऑर म्हटलंय म्हणजे x इज इक्वल टू 1 असताना y इज इक्वल टू 0 होता असं त्याचा अर्थ होत नाही. लक्षात ठेवा, ऑर म्हटलंय. मग ही व्हॅल्यू एकदा टाकून बघू, काहीतरी आन्सर मिळेल, मग परत ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकून बघू. ओके, सो आता काय करूयात आपण, फ्रॉम समजा हे जे तुमचं हे इक्वेशन तुम्हाला मिळालंय याला समजा 2 म्हणत असाल आणि याला 1 म्हणत असाल तर फ्रॉम किंवा आपण असं म्हणूया पुट y इज इक्वल टू 0 इन 1. मग काय येईल ते चेक करू. जर मी y ची व्हॅल्यू याच्यात 0 ठेवली तर हा पार्ट काय होणार आहे 0 होणार आहे आणि मग मला काय मिळणार आहे 3x²
मायनस 6x इज इक्वल टू 0. मग हे सॉल्व्ह करायला लागेल मला, लक्षात घ्या हे सॉल्व्ह करायला लागेल. मग सॉल्व्ह करायचं म्हणजे कॉमन काढायचं आहे, तर 3x कॉमन काढला तर इथे काय राहिलं फक्त x मायनस इथे काय राहिलं फक्त 2 इज इक्वल टू 0. राईट. सो आता तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता, एकतर मला काय मिळणार आहे, एकतर x इज इक्वल टू 0 मिळेल बरोबर. और आता थोडं स्मार्ट बनवूयात, x मायनस 2 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय, x इज इक्वल टू काय मिळणार 2 मिळणार बरोबर. तिकडे शिफ्ट केलं म्हणजे इथे मला ह्या दोन व्हॅल्यू कोणामुळे मिळाल्यात मित्रांनो, y इज इक्वल टू 0 मिळालं. नीट ऑब्झर्व करा, ह्या कोणामुळे मिळाल्यात मला, ह्या मिळालेल्या आहेत y मी जेव्हा 0 ठेवतो तेव्हा मला ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल, जेव्हा x इज इक्वल टू 2 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. सो मला याच्यावरून काय लक्षात आलेलं आहे, सो दिस इम्प्लाइज y सॉरी x ची व्हॅल्यू अगोदर लिहितो ना आपण, x ची व्हॅल्यू 0 तेव्हा y ची व्हॅल्यू किती 0 अँड x ची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल तेव्हा y ची काय असेल 0. म्हणजे हे दोन रूट्स मिळाले. पण एवढं झालंय का, नाही. हे कोणाचं कॅल्क्युलेशन केलं आपण, y इज इक्वल टू 0 चं केलं. आता काय करायचं, x इज इक्वल टू 1 चं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला समजत नसेल तर थोडंसं कंपार्टमेंटलाइज करा आणि ते हे हा पार्ट याच्या खाली लिहा, व्यवस्थित करा, फक्त ते नीट कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेड आहे. मग आता मी काय करतो बघा, थोडासा व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करतो. पुट x इज इक्वल टू 1. ओके, इथला x इज इक्वल टू 1 घेतलाय आणि कशामध्ये पुट करायचं, इन 1. फाईन. मग आता मला काय आन्सर मिळतंय ते बघूयात. तुमच्याकडे हे आहे, x ची व्हॅल्यू 1 ठेवायची, इथे 1 ठेवली तर काय मिळणार आहे मला सांगा, 3 मिळणार प्लस 3y² मिळणार आणि इथे काय मिळणार सांगा, x ची 1 व्हॅल्यू ठेवली तर 6 मिळणार. सो दिस इज इक्वल टू 0. सो ऑब्व्हियसली आपल्याला मिळालं 3y² मायनस 3 इज इक्वल टू 0. राईट. मग आता याच्यावरनं आपल्याला काय मिळतंय, तर याच्यावरनं आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला मिळेल 3 कॉमन काढला y² मायनस 1 इज इक्वल टू 0. राईट. म्हणजेच याच्यावरनं आपल्याला काय मिळालं, याच्यावरनं इथे लिहितो बघा, याच्यावरनं मला काय व्हॅल्यूज काय मिळतात ते बघून घ्या. मला याच्यावरनं मिळतंय y² मायनस 1 इज इक्वल टू 0. हे तर गेलंच. म्हणजे त्याचा अर्थ काय मित्रांनो, y इज इक्वल टू 1 सॉरी y² इज इक्वल टू 1. सो दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू प्लस और मायनस 1. राईट. म्हणजेच y ची व्हॅल्यू एकदा प्लस मिळेल एकदा मायनस मिळेल. मग आता जेव्हा तुमच्याकडे अशा पद्धतीने तुम्हाला काय कंक्लुजन आहे, तुमच्याकडे अजून दोन रूट्स मिळणार आहेत. जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू 1 ठेवाल तेव्हा y ची व्हॅल्यू काय मिळेल, पॉझिटिव्ह मिळेल. करेक्ट. अजून काय सांगाल, तुम्ही x ची व्हॅल्यू जेव्हा 1 ठेवाल तर अजून एक y ची व्हॅल्यू मिळेल, ती काय असेल समजा -1. म्हणजेच याचा अर्थ असा की तुमच्याकडे इथे मी रेड कलरने दाखवलं हे दोन रूट्स आणि हे दोन रूट्स मिळालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याकडे इन टोटल किती रूट्स मिळालेत, 4 रूट्स. आता बरेच जण हाबकलेच असतील, अरे बापरे 4 रूट्स मिळाले सर, आता तर फारच टेन्शनचं काम आहे. हो, एवढं म्हणजे प्रोसिजर करायची आहे फक्त आपल्याला, फार टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. बघूयात आपण, होऊन जाईल लगेच. ठीक आहे, तुम्हाला फायनली एवढं जर कळालंय की विषय काय, इथे एकदा कंक्लुजन लिहितो मी. देअरफॉर रूट्स आर, काय रूट्स आहेत, 0 0 2 0, त्याच्यानंतर इथला एक रूट आहे 1 1, त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे 1 -1. एवढे 4 रूट्स मिळालेत. मग ही तुमची स्टेप कितवी झाली, सेकंड स्टेप मध्ये एवढं सगळं कॅल्क्युलेट. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, एकदा रिवाइंड करून बघा, व्यवस्थित लेक्चर बघा, हे तुम्हाला समजून जाईल. मी एकदम सिस्टमॅटिकली सांगण्याचा प्रयत्न केला. मग आता इथे स्टेप पुढची करायची आपल्याला, तिची स्टेप नंबर 3 आणि त्याच्यात काय फाइंड आउट करत असतो आपण, टू फाइंड RST ऍट काय म्हणणार मी, ऍट रूट्स असं म्हणायला लागेल मला. त्याच्यामुळे मी काय करतो, सिंपल RST कॅल्क्युलेट करून घेतो आणि मला ह्या सगळ्यासाठी तुम्हाला सांगितलं मगाशी तसं प्रत्येकासाठी कॅल्क्युलेशन्स करायला लागेल. क्वेश्चन थोडासा लेंदी होणार आहे, सो बी रेडी फॉर दॅट. आपलं मेंटली आपण त्यासाठी प्रिपेअर्ड पाहिजे. मग आता काय करायचं बघा, आर साठी काय करायचं, R इज इक्वल टू ∇² F. राईट. मग आता कसं येणार ते, मी मित्रांनो लक्षात घ्या, कुठलाही शॉर्टकट आतापर्यंत एवढे आपण बॅच मध्ये लेक्चर केलेत, मी कुठलाही शॉर्टकट टाकलेला नाही आतापर्यंत. प्रत्येक क्वेश्चन त्याच डेडिकेशनने केलेला आहे, प्रत्येक स्टेप सांगितलेली आहे. सो थोडंसं त्या गोष्टीला तुम्ही अप्रिशिएट करायला हवं असं मला वाटतं. आणि अप्रिशिएशन मला नका देऊ, तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये विचार करा की सरांनी आपल्यासाठी एवढं हार्डवर्क केलंय, तर आपण सुद्धा
आपली काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण थोडंसं फोकसली ते करायला हवं, हे थोडं समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही थोडंसं सिरियसली करा, होऊन जाईल ते. इज इक्वल टू सांगा आता तुमच्या लक्षात आलं डॅबा बाय डॅबा एक्स. इथे डॅबा एक्स बाय डॅबा एक्स काय आहे बघा, 3x² प्लस 3y² मायनस 6x. आणि मग हे कॅल्क्युलेशन केलं तर फायनली x² ची डेरिव्हेटिव्ह इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. x² ची काय येते सांगा 2, म्हणजे इथे काय ना 6x मायनस याची डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल, याची काय येणार आहे -6. ओके, सो r ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 6x मायनस 6, किंवा 6 कॉमन काढून तुम्ही x मायनस 1 असं म्हणू शकता. ठीक आहे, हे झालं तुमचं r चं. त्याच्यानंतर s ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा अर्थ आपल्याला कोणाची डेरिव्हेटिव्ह इथे टाकायची, डॅबा एफ बाय डॅबा वाय, जी काय आहे ते तुमच्याकडं 6 जो आहे त्याला कॉमनच लिहितो मी इकडे. हा म्हणजे आता इथे जे आहे तुम्ही इथे हे लिहिलंय ना, हे लिहिलं तरी चालेल, कुठलीही अडचण नाही. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन नको असेल तर तुम्हाला जितकं सोपं हवंय तितकं सोपं करून देतो मी. 6xy मायनस 6y. सो यसचा आन्सर काय येतं बघा, विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, याची x ची डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे फक्त 6y राहील आणि पुढचं कॉन्स्टंट, सो त्याचा विषय संपला. सो तुमच्याकडे s ची व्हॅल्यू किती आली, 6y आलेली आहे. आणि आता तुम्हाला लास्ट करायचं आहे टी ची जी व्हॅल्यू आहे फॉर्म्युला बरोबर. मग हे थोडं करूयात आपण याच्यामध्ये. सो दिस इज इक्वल टू डॅबा एफ बाय डॅबा वाय, ही जी व्हॅल्यू ती टाकूयात त्याच्यात, 6xy मायनस 6y. आणि मग याचा आन्सर येऊन जाईल आपल्याला. नीट बघा, विथ रिस्पेक्ट टू वाय करतो म्हणजे ते 6x येणार, इथं -6 येणार, म्हणजेच काय r झाला s झाला. आता t इज इक्वल टू हे जे आलेलं आहे तुमचं, तुम्ही फक्त 6 ला कॉमन घ्या हवं तर x मायनस 1 असं येऊन जाईल. सो t ची व्हॅल्यू सुद्धा मिळालेली आहे. अशा पद्धतीने r मिळाला, s मिळाला, t मिळाला. एकदम व्यवस्थित आणि स्मूथली आपण कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत, कुठलाही प्रॉब्लेम नाही. ओके, असेल तर प्लीज डू लेट मी नो. आता स्टेप 3 झाली आहे आणि इथून पुढे थोडं वेगळेपण सुरू होतं आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये मागाच्या प्रॉब्लेम पेक्षा. इथे काय करायचंय, ऍट 0 0 असं लिहिलं फक्त, सिंपल. मग आता आपण लिहिणार r. ओके, सो r काय ऍट 0 0 काय येते ते बघूयात. r ची व्हॅल्यू इथं तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती ठेवायची, 0 ठेवायची, करेक्ट, -6. मग तुमच्या लक्षात आलं की माझं आन्सर जे आहे, ते आन्सर किती, r चं आन्सर किती येते सांगा. आपण ह्या पॉइंट बद्दल बोलतोय, ह्या पॉइंटला माझं हे 0 झालं -6. ओके, r ची व्हॅल्यू -6 आलेली आहे, बरोबर. r ची व्हॅल्यू -6 आली आहे, करेक्ट. हा, मग आता त्याच्यानंतर r झाला s, हे आलेलं आहे r इज इक्वल टू -6. आता यस पण कुठल्या पॉइंटला कॅल्क्युलेट करायचं, 0 0. यस बघून घ्या, इथे आहे एस. आता इथे काय तुमच्याकडे 6 आहे, बरोबर. आणि वाय ची व्हॅल्यू किती ठेवायची, 0. सो याच्यावरनं काय लक्षात आलं तुमच्या, इथे आन्सर 0 आलेला आहे. सो यस इज इक्वल टू 0 डायरेक्टली. आणि आता लास्ट टी ॲट 0 0, टी ची काय आहे बघा, 6 0 -1. इथं x ची व्हॅल्यू 0 म्हणून 0 टाकून दिली. मग काय आलं माझा आन्सर याच्यावरनं, तर t इज इक्वल टू माझा आन्सर आलेला आहे -6. ओके, कोणासाठी करतोय, 0 0 साठी करतोय आपण, लक्षात ठेवा 0 0 साठी करतो आहे. सो इथे लक्षात ठेवायचं, हे फार महत्वाचं आहे. हा महत्वाचा पार्ट इथपर्यंत. नॉर्मली हे सगळ्याच प्रॉब्लेमसाठी इथपर्यंत करायचंच, पण असं जेव्हा जास्त रूट्स येतात तेव्हा तिथे थोडंसं असं प्रत्येक रूटसाठी वेगवेगळं करायचं. मग आता तुम्ही r s t कॅल्क्युलेट करून झाला. आपण सगळी चर्चा 0 0 साठी करतोय. मग r t नाउ r t मायनस s² इज इक्वल टू काय आन्सर येणार आहे सांगा. इथे r ची व्हॅल्यू टाकूयात -6, t ची व्हॅल्यू टाकूया -6 आणि s ची व्हॅल्यू 0 येते. सो याच्यावरनं आपल्याला कळालं
आन्सर तुमचं किती आलं, मायनस मायनस प्लस झालं, 36 आलं. करेक्ट. सो दॅट इम्प्लाइज आर टी मायनस ए स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. राईट. हे आपल्यासाठी महत्वाचं कन्क्लुजिव्ह स्टेटमेंट. मग मला कळलं की 0 साठी मला आयदर मॅक्झिमा ऑर मिनिमा मिळणार आहेच आहे. मग आता हे झालं, पण त्याचबरोबर तुम्हाला हे पण कळालं की माझ्याकडे आर ची व्हॅल्यू किती आहे सांगा. बट आर इज इक्वल टू किती आहे, -6 विच इज लेस दॅन 0. राईट. आर इज इक्वल टू -6. सो दॅट इम्प्लाइज आर इज लेस दॅन 0. आणि म्हणून मग आपण सांगू शकतो सो दॅट इम्प्लाइज आपलं कन्क्लुजिव्ह आन्सर काय असणार आहे सांगा इथे. एफ हॅज, जेव्हा आर निगेटिव्ह असतो तेव्हा फंक्शन काय असतं, फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम असते. डोंट फॉरगेट, हे उलट आहे. सो एफ हॅज मॅक्झिमा ॲट, आणि कुठल्या पॉइंटला मॅक्झिमा आहे सांगा, ॲट 0 ओके. सो आर हॅज मॅक्झिमा ॲट 0 हे इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे अशी माझी अपेक्षा. आणि मग पुढचा तुमचा क्वेश्चन असेल, सर जर ह्या पॉइंटला जर व्हॅल्यू मॅक्झिमम असेल तर ती किती असेल, असा तुमचा क्वेश्चन आहे, बरोबर ना. सो आता म्हणून मग मी ह्या पॉइंटला काय लिहितोय बघा, समजून घ्या. थोडंसं आपल्याला हे थोडं सिस्टमॅटिकली आता मला करावं लागणार आहे स्पेसमुळं. हां, मग एवढं करतोय आपण 0 साठी. मग पुढची स्टेप जी आहे, आता हे सगळं एकत्रच करतो मी. एफ मीन म्हणजे एफ मिनिमम, सॉरी मॅक्झिमम नाही का, आय एम सो सॉरी, इज इक्वल टू एफ ऑफ काय ठेवायचंय, 0 ठेवायचं. आता बघा, दिलेलं फंक्शन, परत इकडे या ओरिजिनल फंक्शनला, ह्या फंक्शनला तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताय ॲट 0 म्हणजे काय करायचं, त्या फंक्शनमध्ये दोन्हीकडे एक्स पण आणि वाय पण काय ठेवायच्यात आपल्याला, 0 व्हॅल्यू. इथं ठेवलं तर 0 म्हणजे फायनली आन्सर जे आहे तुमचं एफ मॅक्स हे किती आलेलं आहे, 4. किती आलंय आन्सर, 4. आणि कुठे ते ॲट 0. सो इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता नॉर्मली जर आपल्याकडे एकच रूट असतं तर आपला प्रॉब्लेम काय झाला असता, दी एंड झाला असता. पण आता तुमच्याकडे 3 रूट्स आहेत. ओके. म्हणून आता पुढे इथपर्यंत लक्षात आलेलं आहे आपल्या. आता पुढचं करायचंय. तर पुढचं करण्यासाठी ओके, पुढचा प्रॉब्लेम करण्यासाठी आपल्याला स्टेप नंबर 5 करायची आहे. आणि मी आता लिहितो इथे ॲट 0 झालं. आता काय 20. मग आता 20 साठी आता तुम्हाला काही हे कॅल्क्युलेशन परत करायची गरज आहे का नाही, डायरेक्ट इथं जसं केलं तसं. सो आर ॲट 20 इज इक्वल टू, हे जे आर कॅल्क्युलेट केले त्याच्यात डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची, 2. सो डायरेक्ट लिहूयात आपण 6 आणि 2 ठेवलं, बाकी तर इकडे -6 आहे. सो आन्सर काय येणार आहे आपलं बघा, आर इज इक्वल टू 6 2 जा 12, 12 मधनं 6 गेले, आन्सर तुमचं 6च आलं. आरची व्हॅल्यू 6 आली. राईट. मला वाटते तुमच्या सगळ्यांच्या हे लक्षात आलेलं आहे. सो आर इज इक्वल टू काय आले, 6 आले. त्याच्यानंतर यस 20, यस बघा, यस काय 6y, 6y आहे. मग वायच्या ऐवजी काय ठेवायचं आहे, वायच्या ऐवजी 0 ठेवायचं म्हणजे 0. सो दॅट इम्प्लाइज यस इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर टी, टी किती ठेवायचं आहे, टी म्हणजे टी मध्ये काय व्हॅल्यू ठेवायची, 2 zeros ठेवायचे. सो टी इथं आहे 6 आणि एक्सच्या ऐवजी किती ठेवायचं आहे, 2. सो 2 - 1. सो याचाच मिनिंग असा झाला, माझं आताचं आन्सर जे आहे टी इज इक्वल टू, बरोबर 2 - 1 काय झाला, 1 म्हणजे काय आलं आन्सर 6. सो हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. अगदी सेम टाईपमध्ये इथे रिपीट झालेलं वाटतं आपल्याला ते. सो आणि हे लक्षात घ्या, तुम्ही एवढं सगळं लिहायची गरज आहे का, तर तुम्ही इथपर्यंत प्रॉपर लिहायला पाहिजे. तिथून पुढे डायरेक्ट हे असं कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट आर एस टीच्या व्हॅल्यू लिहिल्या, इथे एवढं लिहिलं, ह्या 3 व्हॅल्यू लिहिल्या तरी मोर दॅन इनफ होऊन जाईल. 3 व्हॅल्यू लिहायच्यात, डायरेक्ट इथं हे 2 कंक्लुजन लिहायच्यात, विषय संपला. आलं लक्षात, स्मार्टली करायचं. मग आता नाव आर टी मायनस एस स्क्वेअर हे करायचं आहे आपल्याला, आर टी मायनस एस स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू आर टी मायनस एस स्क्वेअर ह्या व्हॅल्यूजवरनं
6 minus 0. So this is equal to 36. म्हणजेच काय, परत आपल्याला लक्षात आलं की RT मायनस एस स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. हे महत्वाचं कंक्लुजिव्ह स्टेटमेंट आहे आपल्यासाठी. बरोबर, RT मायनस एस स्क्वेअर. Also R is equal to 6, right? So that implies R is also positive. म्हणजेच हे अंडरलाईन केलेल्या गोष्टी लक्षात घ्या. इथे बघा अंडरलाईन केलेल्या गोष्टीवरनं हे लिहिलं होतं. मग आता सुद्धा इथे अंडरलाईन केलेल्या गोष्टीवरनं आपल्याला काय लक्षात आलं की दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच काय, F हॅज, R पॉझिटिव्ह असतो तेव्हा व्हॅल्यू काय असते, मिनिमम, राईट? सो F हॅज मिनिमा ऍट काय पॉइंट आहे तुमचा, 2 0, राईट? Therefore F minima is equal to F 2 0. फंक्शन बघा, ह्या फंक्शन मध्ये व्हॅल्यूज टाकायचे, एकच्या ऐवजी 2 ठेवायचे. सो 2 क्यूब प्लस 3 2, म्हणजे y दिसतो ते 0 होणार, म्हणजे लिहायची सुद्धा गरज नाही. हे 0 झालं, त्याच्यानंतर मायनस 3 2 स्क्वेअर, पुढचं 0 झालं, आणि प्लस 4 हे 0 झालं, ते लिहिलंच नाही मी. चला, मग याच्यावरनं आपल्याला एफ मिनिमा जो आहे, एफ जर कॅल्क्युलेशन केलं तर तो मिळतो आपल्याला 0. ओके, सो एफ मिनिमा ऍट 2 0. ओके, सो लक्षात आलंय तुमच्या. मॅक्झिमम मिळाला आपल्याला किती, मॅक्झिमम मिळालाय 4, मिनिमम मिळाला 0. फाईन. किती पॉइंट्स कव्हर केलेत, 2 पॉइंट्स कव्हर केले. 0 0 कव्हर केलाय आणि 2 0 कव्हर केलाय. आता ह्याप्रमाणे राहिलेले पॉइंट सुद्धा आपण कव्हर करणार. राहिलेले पॉइंट्स कव्हर करू. ऍट 1 1, राईट? मग त्याच्यासाठी आपल्याला R कॅल्क्युलेट करायला लागतो. R ऍट 1 1 इज इक्वल टू R इथे, सो बघूनच कळालं आपल्याला, याचा आन्सर 0 येते, राईट? सो R इज इक्वल टू 0, हे एक आन्सर मिळालं. यस 1 1, तर इथे बघितलं तर 6 आन्सर मिळून जातं आपलं. सो यस इज इक्वल टू 6, आणि त्याच्यानंतर टी जर पाहिलं तर आपण, तर टी मध्ये ऑब्विसली आन्सर 0 होऊन जातं, कारण ते 1 टाका, 1 - 1 0. सो दॅट इम्प्लाइज टी इज इक्वल टू 0. सो अशा पद्धतीने आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळाल्या. मग आता अजून काय लक्षात घ्यायचं आहे, आर टी मायनस एस स्क्वेअर इज इक्वल टू आर टीची जी व्हॅल्यू आहे, आर टी हे आन्सर 0 आलं तुमचं, मायनस एस स्क्वेअर, याचा आन्सर 36. सो तुम्ही ऑब्झर्व केला असेल की आर टीची व्हॅल्यू जी आहे, आर टी मायनस एस स्क्वेअर इज लेस दॅन 0. आणि मग तुम्हाला मी सांगितलंय, जेव्हा आर टी मायनस एस स्क्वेअर इज लेस दॅन 0 असेल, आपलं कंक्लुजन काय असतं, आठवलं तुम्हाला सगळ्यांना? काय कंक्लुजन असतं? जर निगेटिव्ह आलं तर तो असतो तुमचा सॅडल. कंक्लुजन काय याचं मग? एफ हॅज नायदर मॅक्झिमा नॉर मिनिमा, नायदर मॅक्झिमा नॉर मिनिमा. किती पॉइंट्स कव्हर केले आपण? पहिला पॉइंट, त्याच्यानंतर सेकंड पॉइंट, त्याच्यानंतर थर्ड पॉइंट. ही एक प्रोसिजर आहे, तुम्हाला हीच प्रोसिजर मल्टिपल टाइम्स करायची. आपण आता याच्यामध्ये किती पॉइंट्स कव्हर केलेत? एकूण इथे तुमच्याकडे किती रूट्स होते? 1 2 3 4. मी 1 2 3 रूट्स पर्यंत केलं. लास्ट जे आहे ते तुम्ही करा. बट ते एवढे आपण जे प्रॉब्लेम्स केलेत हे मोर दॅन इनफ आहेत टू अंडरस्टँड. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त नीट प्रोसिजर माहिती पाहिजे. मी मगाशी जेव्हा कन्सेप्ट एक्सप्लेन केली त्याच्यानंतर परत 2-3 मिनिटं तुम्हाला परत एकदा अल्गोरिदम एक्सप्लेन केलाय, तो महत्वाचा आहे. प्रॉब्लेम मी घेतलाय हा समजा, ठीक आहे, हा पण ह्या टाईपचा क्वेश्चन पण आलेला आहे लास्ट इयरला,
आत्ता बॅकलॉगच्या पेपरला हा क्वेश्चन होता. सो तुम्हाला कळायला पाहिजे की नाही की आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहे. ठीक आहे. सो एकदा व्यवस्थित आपल्याला त्याची आयडिया आली की आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळं प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड.